नमस्कार, माझं नाव श्वेता पवार. श्वेता हाऊसवाईफमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तर आज बघा कसा बेत लावलेला आहे आम्ही कोरफडीचा. तर कोरफड आम्ही चेहऱ्याला चोळतोय. मी पातेल्यात सगळी कोरफड काढून घेतलेली आहे. माझ्या केसांना लावायला काय झालं आहे, बाळूमामाच्या इकडून तेल आणलं होतं ना मी, तर पहिल्यांदा जेव्हा आणलं होतं त्यावेळेस खूप छान रिझल्ट भेटला. पण नंतरून काय केस गळायला लागले म्हणून मग एक अंडं घेतलेलं आहे. त्याच्यात एक लिंबू पिळते, म्हणजे अर्धच पिळलेलं आहे बरं का. आणि त्याच्यामध्ये जे आपण दही लावतो का नाही, दह्याचं पाणी असं दही असं घट होऊन बाजूला निघतं आणि त्याचं जे पाणी राहतं ना ते पाणी आणि कोरफड हे असं मिश्रण करून चांगलं केसाला लावून घेते. जादू दाखवली पण जादू काय माझ्याच्याने झालीच नाही. त्यामुळं मग आता चला डायरेक्ट लावतानाच बघा कशी जादू होती ती. इतका घाण वास येत होता का नाही, पण तरीसुद्धा मी माझ्या डोक्याला ते लावत होते कारण की खूप केस गळल्यात आहे. एक महिना एवढ्या महिन्यातच खूप केस गळल्यात आहेत माझी. पण अशी होत नव्हतं शक्यतो, पण असं चांगलं केसाचं बुंचकच जायला लागलेले आहेत. मग काय करायचं आहे बाई, ते वास आला तरी चालेल. पोरींनी मोबाईल पाडला माझा तेवढ्यात. तर त्यांना ते जे मी मिश्रण कालवलं होतं ना ते त्यांना लावून दिलं नाही. पण अशी कोरफड होती ना, ते कोरफडीचं मी जे सालपट काढून ठेवलं ना तर त्याचं लावत होत्या त्या चेहऱ्याला डोक्याला. तर जाऊन दे मरून दे म्हटलं, त्याचं काही असतं एवढं. कोरफड उलटं शरीरासाठी किती चांगली असते आपल्या पण आणि त्यांच्या पण. ऑब्वियसली आता कोरफडीचे किती प्रकार आहे, हिमालया वगैरे ती तसं मग ते आपण आपल्या बाळाला लहानपणी वापरलेलंच आहे की ना. अजून पण माझ्या पोरी हिमालयाचीच पावडर लावतात, तसं काय नाही एवढं. पण सगळीकडं डोक्याला चोळून वगैरे घेतलं. 4 तास ठेवायचं होतं ते मला, म्हणून मग वटा सारवून घेतला, झाडून घेतलं, गुरांचं आवरलं, सगळं शिनकूर वगैरे घरातलं आवरलं आणि मग निवांत डोकं धुवायचं होतं मला. असं नाही का, म्हणजे भरपूर कामं करून घेतली मी त्यात. पण व्हिडिओ काय काढला नाही, शक्य झालं नाही व्हिडिओ काढायला. खूप मोठा व्हिडिओ झाल्यावरती पण हे होत नाही ना, असं डाउनलोड होत नाही पटकरनं, म्हणून डोकं बांधलं, मस्त झाडून घेतला वाटा. पिल्यात बघा कसा मस्त झोका खेळतोय. आणि जिजाचं तर काय मध्येच चाललेली असते लुडबुड. तिचं तर काय विचारूच नका. त्या आहेत म्हणून मला करमतंय, नाही तर इतक्या लांब राहून म्हणजे नाही का असं. आता पुण्यापासून आमचं भिगवण कम्प्लिटली 120 किलोमीटर तरी असन बघा. तर मग इतक्या लांबून आपलं माहेरातलं कोण नाही इथं म्हणून करमत नाही. पण माझ्या मुलींमुळं मला चांगलं करमून जातं इथं आता. आधी करमत नव्हतं शक्यतो. म्हणून पाणी वगैरे आणलं, शेण आणलं, वटा सारवायला घेतला. म्हणतं आधी वटा सारवून घ्यावा आणि मग बाकीचं उरकावा, म्हणजे तवर शेरडा तरी सुटून जातील म्हणून वटा सारवला. बाकीचं काय क्लिप दाखवली नाही तुम्हाला झाडताना वगैरे, फक्त वटा सारवतानाच थोडीशी व्हिडिओ काढली आणि मग डोकं धुवून आले मस्त. आणि तुम्हाला जर आवडला असेल तो पॅक तर नक्कीच करून बघा, म्हणजे फायदा आहे त्याचा. मला तर खूप त्याचा फायदा झालेला आहे बरं का. मी खरं खोटं नाही बोलत. वास येतो बरं का, घाण अंडं वगैरे हे मिक्स करायचं म्हटल्यावरती. पण मी असं नाही का, म्हणजे त्याचा कधी विचारच करत नाही. आपल्या केसांना फरक पडतोय ना. माझी खरं तर त्याच्यामुळंच केस वाढलेली आहेत म्हणून मी लावते आणि मी दर आठवड्याला लावते. पण आता काय झालं आहे, हे पावसामुळं आहे ना, पावसाळ्यात असं शक्यतो लावू वाटत नाही यार, डोकं धुवू वाटत नाही, त्यामुळं मी लावत नाही. त्यामुळं असं केस जरा ही झाली होती अशी चरबट आणि गळत पण होती त्या तेलामुळं. नाही तर आधी आणलं होतं त्यावेळेस चांगलं होतं तेल, पण आता काही आडा लागलं आहे काय नव्हत्या तेलाला, असं होतं आहे. तर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. तुम्हाला काय वेडावाकडं दाखवून तुमचं काय मनोरंजन करत नाही आहे, काहीतरी फायद्याची आणि चांगलीच गोष्ट दाखवते.